नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। शिवानी कलमेकर प्रकरणाची आदिवासी संघटनांकडून चौकशीची मागणी, पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट। मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील खकणार परिसरातील कुमार शिवानी बापूराव कलमेकर कोरकू हिच्या कथित हत्या प्रकरणाने नवा वळण घेतला असून या प्रकरणात अटक करण्यात आलेले तिचे वडील बापूराव नथू कलमेकर आणि भाऊ अजय कलमेकर यांना तब्बल 22 दिवस कोठडीत ठेवल्यानंतर शिवानी जिवंत असल्याचे समोर आल्याने आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली आहे। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी विविध आदिवासी संघटनांनी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अज्ञात मृतदेह आढळून आला होता। या मृतदेहाचा संबंध शिवानी कलमेकर हिच्याशी जोडण्यात आल्याने तिचे वडील आणि भाऊ यांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले। त्यानंतर त्यांना सुमारे 22 दिवस पोलीस कोठडी व न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागले। मात्र दिनांक 30 मे 2026 रोजी शिवानी स्वतः जिवंत असल्याचे समोर आल्यानंतर आणि तिचा जबाब नोंदविण्यात आल्यानंतर संबंधित पिता पुत्रांना तातडीने जामीन मंजूर करण्यात आला। या घटनेमुळे आदिवासी समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत असून मृतदेहाची योग्य वैज्ञानिक तपासणी, DNA अथवा इतर आवश्यक चाचण्या न करता निष्कर्ष काढण्यात आल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात येत आहे। तसेच निष्पाप व्यक्तींना दीर्घकाळ कोठडीत ठेवण्यात आल्यामुळे संबंधित कुटुंबावर मानसिक, सामाजिक व आर्थिक परिणाम झाल्याचेही सांगण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आदिवासी क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मुकेश भाऊ साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ दिनांक 3 जून 2026 रोजी बुरहानपूर जिल्ह्यातील खकणार येथे पोहोचले। शिष्टमंडळाने कलमेकर कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले तसेच संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली। या भेटीदरम्यान अखिल भारतीय आदिवासी क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव ज्ञानेश्वर गुरुजी सोळंके, आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ डाबेराव, राज्य संघटक श्रीकृष्ण राठोड, बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष रामसिंग चव्हाण, मलकापूर तालुका अध्यक्ष संतोष भाऊ चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते अंबादास भाऊ डाबेराव, गुलाब मामा सोनवणे, जिल्हा कोषाध्यक्ष सुरेश चव्हाण, संदीप डाबेराव, ईश्वर भाऊ कुवारे, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष बालाजी सोनवणे, मलकापूर तालुका अध्यक्ष सतीश चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली। तसेच चुकीच्या तपासामुळे जर निष्पाप व्यक्तींना त्रास सहन करावा लागला असेल तर त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका मांडली। आदिवासी समाजावरील अन्याय सहन केला जाणार नाही आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी संघटना पुढेही लढा सुरू ठेवतील, असा निर्धारही व्यक्त करण्यात आला। या प्रकरणामुळे तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून सत्य परिस्थिती समोर आणण्यासाठी सखोल चौकशीची मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे। एक मिनिट बोलणं का फक्त। आज आम्ही अखिल भारतीय आदिवासी क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र राज्यातून या ठिकाणी मध्य प्रदेश मधील खडकी या गावी जे जळगाव जामोद या ठिकाणी जे हत्याकांड घडलं त्या संदर्भामध्ये आम्ही या कुटुंबाला त्यांचं सांत्वन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। खरी माहिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि निश्चितच या सर्व त्यांचं कथन ऐकून आम्हाला कळलं आहे की यांच्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे। काही लोकांनी संगनमत करून जाणून बुजून यांच्याकडून त्या हत्येचं दोषारोप यांच्यावर करून हे वधून घेतलेलं आहे आणि म्हणूनच जे अधिकारी या ठिकाणी या पिता पुत्राला 22 दिवस यांनी या जेलमध्ये ठेवलं, जो मानसिक त्रास दिला, जो छळ केला,
जे त्यांना मारहाण झाली याचा निश्चितच मी संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण भारतभरातून संघटनेच्या माध्यमातून निषेध करतो. आणि जे या ठिकाणी या संघटनेच्या ज्या ठिकाणी हे कर्मचारी वर्ग ज्यांनी यांना त्रास दिला, जे जबाबदार असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे. आणि निश्चितच त्यांना फक्त निलंबन करून चालणार नाही, जे जबाबदार असतील त्यांना बडतर्फ केल्याशिवाय आणि निश्चितच संघटना स्वस्थ बसणार नाही. असं झालं नाही तर महाराष्ट्र संघटना ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून मी माझे दोन हम काम वाले तैयार है तुम्हारे साथ. जय जोहार, जय आदिवासी.